भाजप हटाव आणि संविधान बचाव हे भाजप सरकार 10 वर्षात अपयशी ठरलेलं आहे. त्यांना जर 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर ते संविधान बदलतील. 2018 साली बडोद्याला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं, ते त्यावेळी अध्यक्ष म्हणून बोलताना मी केंद्रीय सत्तेला धारेवर धरलं होतं आणि म्हणलं होतं, की "राजा तू चुकत आहेस, तू सुधारलं पाहिजेस." मॅनिफेस्टोवर आपण चर्चा करूच आणि हा मॅनिफेस्टो किती चांगला आहे, किती वाईट आहे, हे आपण ठरवायचं आहे. आणि मग आपण विचार करायचा आहे, की त्यांनी जे आपल्याला आश्वासन दिले आहेत, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये काही परिवर्तन होऊन येण्याची शक्यता आहे का? नमस्कार, मी लक्ष्मीकांत देशमुख, माजी सनदी अधिकारी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य समाजाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी हा व्हिडिओ ब्लॉग घेऊन आलेलो आहे. त्याची संकल्पना एका भारतीय मतदाराची कैफियत अशी आहे आणि निमित्त आहे सध्या जी लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सर्व राजकीय पक्ष जो प्रचार करत आहेत, जे घुसळण चालू आहे राजकीय वैचारिक, त्या पार्श्वभूमीवर एक भारतीय नागरिक, एक भारतीय मतदार काय विचार करतो, त्यांचा अभ्यास करून त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याशी संबंध साधणार आहे. कारण ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे असं सगळे मानतात. एकीकडे भाजप आम्हाला 400 पेक्षा जास्त जागा द्या, जेणेकरून आम्ही 2047 पर्यंत विकसित भारत प्रस्थापित करू, असं त्यांचं अभिवचन आहे. तर भाजप हटाव आणि संविधान बचाव अशी घोषणा घेऊन विरोधी पक्ष इंडिया आघाडी नावानं एकत्र झालेले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे, की देशाच्या खरी समस्या बेरोजगारी आहे, महागाई आहे, जॉबलेस ग्रोथ चालू झालेली आहे. या सर्व आघाडीवर हे भाजप सरकार 10 वर्षात अपयशी ठरलेलं आहे आणि त्यांना जर 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर ते संविधान बदलतील. म्हणून संविधान बचावण्यासाठी आम्ही ह्या रणधुमाळीत उतरलेले आहोत. या 2 विरुद्ध आघाड्याच्या मध्ये जी सतत चर्चा चालू आहे, वाद-प्रतिवाद चालू आहे, त्या पार्श्वभूमीवर आपला भारतीय मतदार गोंधळलेला आहे, विचार करतो आहे, पाहतो आहे. मी देखील एक जागरूक नागरिक म्हणून पाहत आहे आणि दुसरं म्हणजे मी एक भूमिका घेणारा लेखक कलावंत आहे. अनेकांना कल्पना असेल, की 2018 साली बडोद्याला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं, त्यावेळी अध्यक्ष म्हणून बोलताना मी केंद्रीय सत्तेला धारेवर धरलं होतं आणि म्हणलं होतं, की "राजा तू चुकत आहेस, तू सुधारलं पाहिजेस." तेव्हापासून मी सातत्यानं या भारताच्या लोकशाहीबद्दल विचार करत आहे, लेखन करत आहे. लोकशाही आणि संविधान हे माझ्या आस्थेचे, चिंतेचे आणि लेखनाचे विषय आहेत. तेव्हा एक नवं माध्यम म्हणून आज ह्या लोकसभेच्या निमित्तानं आपणाशी मी संवाद साधणार आहे आणि त्यासाठी मॅक्स महाराष्ट्र सारखं एक अतिशय मोठं व्यासपीठ मला उपलब्ध झालेलं आहे. त्या माध्यमातून मी आपले संवाद साधणार आहे एक दिवसाआड आणि आपल्यासह प्रबोधन करणार आहे, थोडीशी चर्चा करणार आहे आणि जेणेकरून आपलं मत बनण्यामध्ये आणि आपण सुधारणा बनण्यामध्ये आपल्याला मदत होणार आहे. तेव्हा इतक्या पार्श्वभूमीनंतर मी आज आपला जो संवादाचा पहिला विषय आहे, पहिला भाग आहे, तो मी सुरू करत आहे आणि ते हा विषय जो आहे, तो विषय ताजा आहे. काँग्रेस पक्षानं आपलं न्यायपत्र जाहीर केलं आहे. तो काँग्रेसचा जाहीरनामा किंवा मॅनिफेस्टो आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचा मी अभ्यास केला आहे आणि अभ्यासात असं माझ्या लक्षात आलेलं आहे, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संकल्पना मांडली होती आर्थिक लोकशाहीची, तर त्याच्याशी अतिशय सुसंगत आहे आणि आज भारताला खऱ्या अर्थानं गरज आहे, की राजकीय लोकशाहीपेक्षाही आर्थिक लोकशाहीची आणि आर्थिक लोकशाही अशी जिथं माणसाची प्रतिष्ठा जपली जाते आणि माणसाचं जीवन उन्नत होत असतं. म्हणून हा विषय घेतलेला आहे आणि काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये अनेक आर्थिक धोरणाचं ते आश्वासन दिलेलं आहे. ते अतिशय महत्त्वाचं आहे. ह्याची आपण चर्चा केली पाहिजे आणि ती चर्चा मला जी करायची आहे, ती आर्थिक लोकशाहीच्या परिप्रेक्ष्यात करायची आहे आणि या न्यायपत्रामुळे खऱ्या अर्थानं भारतामध्ये आजवर प्रस्थापित न झालेली आर्थिक लोकशाही प्रस्थापित होण्याची मार्ग सुकर होईल का? किंवा त्या दिशेने काही पावलं पडतील का? हे आपल्याला पाहायचं आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे, की आपण भारतानं जी संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे, तिचं खरं स्वरूप हे राष्ट्रीय लोकशाहीचं आहे.
म्हणजे दर 5 वर्षात निवडणुका होणं, लोकांनी मतदान करून सरकार निवडणं आणि सरकार आल्यानंतर त्यांनी 5 वर्ष आपलं कारभार करणं, अ, आणि पुन्हा पुढली निवडणूक येणं. ही राजकीय लोकशाही झालेली आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची आज जयंती आहे, त्यांना मी वंदन करून त्यांच्या विचाराचा हवाला देऊन आपल्याला सांगणार आहे, की त्यांना जी अपेक्षित होती, ती राजकीय लोकशाही होतीच होती. परंतु तिच्यापेक्षा राजकीय लोकशाहीचं रूपांतर अत्यंत जलद गतीनं आर्थिक लोकशाहीत व्हायला पाहिजे, सामाजिक लोकशाहीत व्हायला पाहिजे. हे त्यांचं स्वप्न होतं, त्यांचा विचार होता. तसं त्यांनी संविधान सभेमध्ये सांगितलं होतं तर्कशुद्धपणे. परंतु दुर्दैवानं गेल्या 75 वर्षामध्ये भारतात त्या अर्थानं लोकशाही, आर्थिक लोकशाही प्रस्थापित झाली नाही, असं खेदानं म्हणणं भाग आहे. मी का म्हणत आहे, हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्यापूर्वी थोडंसं आर्थिक लोकशाहीचं काय घटक आहेत, ती नेमकी काय आहे, हे मी थोडंसं सांगतो आणि त्यानंतर काँग्रेसचं मॅनिफेस्टोवर आपण चर्चा करूत आणि हा मॅनिफेस्टो किती चांगला आहे, किती वाईट आहे, हे आपण ठरवायचं आहे. आणि मग आपण विचार करायचा आहे, की त्यांनी जे आपल्याला आश्वासनं दिली आहेत, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये काही परिवर्तन घडून येण्याची शक्यता आहे का? हे आपण पाहायचं आहे आणि आपलं मत विचारपूर्वक ठरवायचं आहे. मित्रांनो, आर्थिक लोकशाही अशी राज्यव्यवस्था आहे, ती लोकशाही आहे, संसदीय लोकशाही आहे, त्या चौकटीमध्ये आहे. परंतु जिथं जी सर्व नैसर्गिक संसाधनं असतात, भारताचे जे वनसंपदा आहे, खनिज संपदा आहे, हिची मालकी सर्व भारतीयांची समप्रमाणात असली पाहिजे. तिचा उपभोग आणि त्यातून जी संपत्ती निर्माण होते, तिचं समन्यायी वाटप व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाची आर्थिक प्रगती व्हायला पाहिजे. असं जेव्हा होते, अशी जी व्यवस्था आहे, तिचं नाव आहे आर्थिक लोकशाही. नफा हे अर्थनीतीचं आजचं एक प्रधान मूल्य झालेलं आहे, अर्थकारणाचं मूल्य झालेलं आहे. ते महत्वाचं आहे, ते चुकीचं नाहीये, परंतु ते एकमेव मूल्य नाही. अ, त्याही पलीकडे जाऊन अर्थनीती असते आणि त्या अर्थनीतीमध्ये मानवी प्रतिष्ठा आणि माणसाला प्रत्येकाला जगण्यासाठी सन्मानजनक वेतन असलेलं, प्रतिष्ठेचं जगणं अपेक्षित असलेलं एक रोजगार हवा असतो आणि मुख्य म्हणजे आर्थिक विषमता ही कमीत कमी असली पाहिजे. ज्या देशामध्ये खूप मोठी विषमता असते, तो देशामध्ये लोकशाही ही अपयशी होते किंवा झाली आहे असं म्हणलं जातं. आणि डॉक्टर आंबेडकर हेच मत होतं, की ज्या देशामध्ये, ज्या लोकशाहीमध्ये कमालीची आर्थिक विषमता आहे, त्या देशाची लोकशाही ही यशस्वी नाही, असं त्यांचं मत होतं. आणि आज भारतामध्ये कमालीची विषमता आहे, हे आपण जाणता. एक आकडेवारी पुरेशी आहे, की भारताच्या 10% श्रीमंत माणसाकडे 70% भारताची संपत्ती एकवटलेली आहे आणि गरीब 50% माणसाकडे फक्त 17% संपत्ती आहे. आणि बेरोजगारीचा विचार केला म्हणजे काम नसेल तर आर्थिक प्रगती कशी होणार? म्हणून बेरोजगारीचं गमक महत्वाचं आहे. 8% पेक्षा जास्त बेरोजगारचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जे अ, असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात आणि जगतात, त्यांचं सरासरी उत्पन्न महिन्याला 10 ते 15,000 आहे आणि एका कुटुंबात जर 5 माणसं धरले, तर दररोजचं उत्पन्न हे ₹100 पेक्षा कमी येतं. म्हणजे लेस दॅन $1 किंवा अराउंड $1 येत आहे. त्यामुळे त्या लोकांना आर्थिक प्रतिष्ठा नाही, आर्थिक विपन्नता आहे आणि त्या निकषावर, ह्या 2 निकषाच्या आधारे भारतामधील आर्थिक लोकशाही आज अधिक चुकीच्या दिशेने चाललेली आहे असं म्हणलं पाहिजे. किंबहुना आर्थिक लोकशाही ही पर्यंत आपण फारसं पोहोचलोच नाहीत किंवा 4 पावलं देखील टाकलेले नाहीत असं म्हणलं पाहिजे. गेले 10 वर्ष भाजप सत्तेवर आहे आणि त्याने 10 वर्षात ह्या बाबतीत काय केलं? ह्याचा जर विचार केला, तर त्यांनी आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आणि ती सुधारण्यासाठी फारसं काही केलेलं नाहीये, असं म्हणणं भाग आहे. हे 2 उदाहरणं पुरेसे आहेत असं वाटतं. या पार्श्वभूमीवर ही आर्थिक लोकशाही अ, अ, च्या परिप्रेक्षामध्ये काँग्रेसचा जो मॅनिफेस्टो आलेला आहे, न्यायपत्र आलेलं आहे, ते न्यायपत्र अ, जे काही वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत, त्यातल्या आर्थिक बाजू पाहणार आहोत. त्याचे 5-6 पैलू आहेत आणि पहिला जो पैलू आहे ह्या अर्थनीतीचा काँग्रेसच्या न्यायपत्रातला, तो आहे रोजगार केंद्रित अर्थनीती. हा अतिशय महत्वाचा प्रश्न असल्यामुळे त्यांनी असं आश्वासन दिलं, की जे 30 लाख केंद्रीय पदं रिक्त आहेत, ते आम्ही भरणार आहोत.
ते महत्वाचं आहे. गेले 10 वर्ष आपण का भरले नाहीत हा खरा प्रश्न, त्याचं उत्तर भाजप किंवा मोदी सरकारनं दिलेलं नाहीये. त्यांनी असं दिलं की जो डिग्री होल्डर आहे आणि जो डिप्लोमा होल्डर आहे, त्या प्रत्येकाला पहिली नोकरी 1 वर्षाची पक्की त्यांनी आश्वासन दिलंय. म्हणजे काय, अप्रेंटिसशिप ॲक्ट जो आहे त्यात दुरुस्ती करून प्रत्येकाला कारखानदारांनी 1 वर्ष काम दिलं पाहिजे, कौशल्य शिकवलं पाहिजे आणि त्या वर्षभरामध्ये 1,00,000 वेतन किंवा मानधन दिलं पाहिजे. त्या वर्षभरात ते शिकतील आणि पुढे त्याला नोकरी मिळण्यास सुलभ होईल, हे दिलेलं आहे. म्हणजे रोजगाराचा हक्क दिला नाही, परंतु त्या दृष्टीनं त्याने प्रयत्न केलेला आहे असं म्हणलं पाहिजे. पण खऱ्या अर्थानं द गेम चेंजर त्यांचा जो आश्वासन आहे, ते म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण, नोकऱ्याचं आरक्षण. ह्याची आता वेळ आली आहे असं वाटतं आणि हा गेम चेंजर आहे आणि हे करणं सहज अनेक देशामध्ये अफर्मेटिव्ह ॲक्शन नावाखाली असं होत असतं. तर भारतानं एक त्याचा चांगला विचार करून सर्व उद्योगांना चर्चा करून जर सांगितलं, तर निश्चितपणे हे हे धोरण यशस्वी होऊ शकतं. म्हणून रोजगार केंद्रित अर्थनीतीचे हे 3 आश्वासनं खूप महत्त्वाचे आहेत. त्याचा जो दुसरा पैलू आहे ह्या न्यायपत्राचा, तो म्हणजे स्त्री केंद्रित अर्थकारण आहे. म्हणजे स्त्री जर सुधारली, तिची आर्थिक स्थिती सुधारली, तर देश सुधारू शकतो. आणि हे जपानला दाखवून दिलेलं आहे. जपानचं आजचं जे इकॉनॉमिक्स आहे, ते वुमन सेंट्रिक आहे असं म्हणलं जातं. तर या न्यायपत्रामध्ये काँग्रेस सांगितलंय, की आम्ही जर सत्तेवर आलोत, तर आम्ही प्रत्येक गरीब महिलेस ₹1,00,000 आम्ही त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू. तर त्याचं नाव आहे महालक्ष्मी योजना. लक्षात घ्या, ही पण ते अतिशय गेम चेंजर योजना होणार आहे. तर एखाद्या स्त्रीला 1,00,000 मिळाले, तर तिच्या मुलांचं शिक्षण, तिच्या कुटुंबाचं आरोग्य आणि तिच्या कुटुंबामध्ये सकस आहार हा वाढू शकतो आणि त्या अर्थानं त्या कुटुंबाची प्रगती होऊ शकते आणि ती स्त्री केंद्रित असल्यामुळे संबंध समाज पुढे जाऊ शकतो. दुसरं म्हणजे त्यांनी केंद्रीय सेवेमध्ये, नोकऱ्यामध्ये 50% महिलांना आरक्षण द्यायचं आश्वासन दिले. हे अतिशय छान आहे. आज महाराष्ट्रामध्ये 33% आरक्षण आपण ठेवलेलं आहे राज्यसेवेच्या नोकऱ्यामध्ये क्लास 1 टू क्लास 4 मध्ये. तर ते प्रमाण वाढवून 50% केले आणि हे सुसंगत आहे, कारण 50% महिला असतात. ते देखील एक महत्वाचं आहे, की ज्या महिला काम करतात, अजून सिंगल महिला आहेत, त्यांना राहायची व्यवस्था होत नाही शहरामध्ये. म्हणून महिला हॉस्टेल संख्या ते दुप्पट करणार आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यात एक नवीन सुसज्ज असं सावित्रीबाई फुले वसतिगृह बांधायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी ग्रामीण महिलांसाठी देखील 2 योजना दिल्या, त्या अतिशय महत्त्वाच्या वाटतात. एक म्हणजे अंगणवाडी जे आपल्या आहेत देशामध्ये, त्यामध्ये जे रिक्त पदं आहेत किंवा आवश्यक पदं आहेत, असे 14 लाख पदं ते पुढील काळात भरण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि दुसरी जी ग्रामीण आरोग्य सेविका आहे, ती जरा आशा वर्कर म्हणतो तर, की ज्या मोठे गाव आहेत, ज्यांच्या 2,500 पेक्षा जास्त वस्ती आहे, अशा सर्व गावामध्ये दुसरी कर्मचारी नेमण्याची त्यांनी तरतूद केलेली आहे. ह्या 2 मुळे जवळपास नाही म्हटलं तरी एक 25 ते 30 लाख नवीन महिलांना रोजगार मिळू शकतो. त्यामुळे बाकी सोडून द्या, परंतु रिक्त पदं भरणं आणि ह्या आशा आणि अंगणवाडी वर्करचा विचार केला तरी 60 ते 70 लाख पदं ते भरू शकतात आणि हे फार महत्वाचं आहे. आणि हे स्त्री केंद्रित अर्थकारण मला खूप महत्वाचं वाटतं. तर शेतकरी कल्याणासाठी एम-एस-पी कायदा लागू करायचं आश्वासन दिलेलं आहे आणि आता खरोखरच शेतकऱ्यांनी आता जिद्दीला पेटले, त्यांना हा कायदा हवाच आहे कुठल्या परिस्थितीमध्ये. जेव्हा लोकांची इच्छा असते, तर तेव्हा आपण जागतिक अर्थकारण काय सांगतं, उदारीकरण काय सांगतं, WTO काय सांगतं, सबसिडी ची मर्यादा काय असतं, आयात निर्यात धोरण काय असतं, ह्याचा आंतरराष्ट्रीय विचार न करता आपल्या शेतकऱ्यांसाठी हा कायदा लागू केला पाहिजे. आणि काँग्रेसचं रेकॉर्ड चांगलं आहे. त्यांनी ह्यापूर्वी माहिती अधिकार कायदा केलेला आहे, रोजगार हमीचा कायदा केलेला आहे. त्यामुळे हा कायदा ते करू शकतात, असं एक दिलासा किंवा एक आश्वासन आपण मिळू शकतं. अ, ह्या 2 आणि त्यांनी असं केलेलं आहे, की शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. शेतीचा जे पतपुरवठा असतो, त्यासाठी एक पर्मनंट कमिशन नेमायची व्यवस्था केलेली आहे आणि ती फार महत्वाची आहे, की कुठल्याही शेतकऱ्याला पुरेशा प्रमाणामध्ये कर्ज मिळालं पाहिजे, विना व्यत्यय, विना अडथळा आणि तेही सावकाराकडे जायची पाळी येऊ नये. त्यामुळे पर्मनंट कमिशन ही अतिशय चांगली कल्पना त्यांनी मांडलेली आहे. कामगार कल्याणाचा विचार करता त्यांनी किमान जे मजुरी प्रतिदिन असते, ती आज 200 ते 300 पर्यंत आहे. ती ₹400 करायचं ते प्रस्तावित केलेलं आहे. बिहार राज्यामध्ये सर्वात कमी वेतन आहे, मजुरी आहे ती ₹200.
ती 400 होणार आहे. महाराष्ट्रात 300च्या आसपास आहे, ती 400 होणार आहे. हे देखील खूप चांगलं आहे. शिक्षणामध्ये त्यांनी आता जो कायदा आहे, ते 1ली ते 8वी पर्यंत सक्तीचं मोफत शिक्षण आहे. ते यापुढे ते 12वी पर्यंत द्यायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि शिक्षण जर चांगलं असेल, तरच प्रगती होते आर्थिक हे मान्यच आहे. आणि हे 12वी नंतर जे मुलं कॉलेजला जाऊ शकणार नाहीत किंवा त्यांना नोकरी करायची आहे लवकरात लवकर, अशासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक कम्युनिटी कॉलेज सुरू करायचं आश्वासन दिलंय. ही अत्यंत अभिनव कल्पना आहे आणि त्यामुळे जे जॉब सर्व्हिस सेक्टरमध्ये जे म्हणजे ज्या माणसं लागतात काम करणारे, प्लंबर असेल, गवंडी काम असेल, इलेक्ट्रिशियन असेल, मोबाईल दुरुस्ती करणारे असतील किंवा थोडं अधिक स्किलचे काम असतील, ह्याला उत्पन्न चांगलं मिळतं. आज शहरामध्ये प्लंबरचं एक व्हिजिट फी ₹500 असते, हे लक्षात घ्या. किंवा मोबाईल कॉम्प्युटर माणूस घरी आला, तो ₹500 ते ₹800 पुण्यात घेतो. माझा जो माणूस आहे, तो ₹800 घेत असतो. तर अशा कामाला खूप चांगली प्रतिष्ठा आहे, वेतन चांगलं आहे. म्हणून हे कम्युनिटी कॉलेज ही अतिशय सुंदर कल्पना दिलेली आहे. आणि आरोग्यामध्ये विमा 25 लाखापर्यंत कॅशलेस पद्धतीने मिळेल, असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. ह्या एक 8-10 ठळक मी वैशिष्ट्य सांगितलेले आहेत आणि या सर्व ज्या बाबी आर्थिक बाबी त्यांनी सांगितले तर त्याचा उद्देश असा आहे की प्रत्येक माणसाचं उत्पन्न वाढलं पाहिजे. त्याला रोजगार मिळाला पाहिजे. रोजगाराद्वारे प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि याद्वारे विषमता होईल. जेव्हा तुम्ही एम-एस-सी कायदा लागू करून म्हणता किंवा महिलांना ₹1,00,000 देऊन म्हणता, तेव्हा देशाची संपत्तीचं वाटप श्रीमंताकडून गरिबाकडे होत असतं आणि ते थ्रू गव्हर्नमेंट होत असतं. म्हणजे एका अर्थाने हे समन्वयी वाटप. म्हणजे ज्यांच्याकडे अधिक आहे त्यांचं थोडं काढून घ्यायचं आणि ज्यांच्यात काहीच नाही त्यांना थोडंसं द्यायचं. ह्या पद्धतीने हा जर विचार केला तर हे अतिशय छान झालेलं आहे. त्यामुळे ह्या आश्वासनाचं किंवा त्यांचे जे आर्थिक धोरणं आहेत किंवा आश्वासन आहेत, त्याद्वारे आर्थिक विषमता दूर करणं, रोजगार निर्मिती, वेतन वृद्धी आणि संपत्तीचं समन्वयी वाटप ह्या 4 गोष्टी साध्य होतील आणि एका अर्थानं जर हा पक्ष सत्तेवर किंवा इंडिया सत्तेवर आली आणि त्यांनी हे जर खऱ्या अर्थानं लागू केलं इन लेटर स्पिरिट, तर भारताची प्रगती होईल आणि खऱ्या अर्थानं आर्थिक लोकशाही प्रस्थापित होईल. तर आर्थिक लोकशाही ही महत्वाची आहे आणि त्याशिवाय आपल्या देशाची आर्थिक प्रगती होणार नाही. आर्थिक प्रगतीसाठी आर्थिक लोकशाहीसाठी प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे. प्रत्येकाला समान वेतन मिळालं पाहिजे आणि त्यासाठी जे घटक आवश्यक आहेत, म्हणजे त्याला उत्तम आरोग्य पाहिजे, ते कॅशलेस मिळालं पाहिजे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, त्यात 12वी पर्यंत हक्काचं सक्तीचं मोफत मिळणार आहे आणि 12वी नंतर जे जवळपास 50 ते 60% लोकं कॉलेजमध्ये जात नाहीत. त्या लोकांसाठी कम्युनिटी कॉलेज करून 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये त्यांना स्किल एज्युकेशन देऊन त्याद्वारे त्यांना जॉब द्यायची व्यवस्था केली जाईल. हेच आश्वासन ह्याचे डिटेलिंग नक्की करता येईल. ते मलाही सांगता येईल कारण मी प्रशासक होतो. प्रशासक अधिकारी मला सांगता येईल हे कसं होऊ शकतं. परंतु हे होणं खूप महत्वाचं आहे. म्हणून हा जो गरीब वर्ग आहे भारताचा किंवा आम आदमी आहे, त्या वर्गाला आर्थिक न्याय देणारा हा मॅनिफेस्टो आहे. म्हणून त्याचं मी स्वागत करतो आणि माझ्यासर्व प्रेक्षकांना असं विनंती करणार आहे, की आपण हा वेबसाईटवर उपलब्ध आहे. इंग्रजी, हिंदीमध्ये तो वाचावा, त्या चर्चा करावी, आपलं मत बनवावं आणि आज भारतामध्ये ज्या गोष्टी होत नाहीत आणि व्हायला पाहिजे असं मला वाटतं सामान्य माणसं आपला जो अनुभव आहे, आपला जो अभ्यास आहे, आपण जो वाचतो, पाहतो, हिंडतो, फिरतो त्यातून जे कळतं तर त्यामध्ये किती प्रतिबिंब उमटलेलं आहे. हे जर प्रतिबिंब खूप उमटलं असेल, चांगलं असेल, तर आपण तो विचार करणार आहोत का? केला पाहिजे. मी तुम्हाला हे सांगणार नाही, की तुम्ही मतदान कोणाला करावं. परंतु मी हे सांगणार आहे, की अ, हे पहिला व्हिडिओ आहे. त्यापुढे मी जेव्हा मॅनिफेस्टो येईल भारतीय जनता पक्षाचा, त्याची मी चर्चा करणार आहे आणि दोघांची तुलनाही करणार आहे आणि सांगणार आहे, की कोणत्या जाहीरनाम्यात किती चांगल्या गोष्टी आहेत. जर प्रमाण जास्त चांगलं असेल, तर जाहीरनामा जास्त चांगला म्हणला पाहिजे. साधी गोष्ट नाही. तर ते सांगणार आहे आणि जेणेकरून तुमचं एक लोकशिक्षण होईल आणि तुम्हाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करायचा माझा विचार आहे आणि सुजाण नागरिक होणं, विचार करणं आणि आपलं मत बनवणं तरच खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट होते आणि आज शेवटी पण हे सांगणार आहे, की 2024 ची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे. तिच्याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे आणि विरोधी पक्ष म्हणतात त्याप्रमाणे लोकशाही आणि संविधान
हे टिकणार आहे की नाही देशामध्ये, का आज जो विविध तपास यंत्रणेचा जो धुमाकूळ चाललेला आहे, तो तसा चालू ठेवायचा आहे का? आणि विरोधी पक्षांना काम लेव्हल प्लेइंग फील्ड न देणं, त्याला काम न करू देणं, ते सरकार बरखास्त करणं किंवा ते काम न करण्यासाठी व्यवस्था करणं, हे जर होत असेल, ते अत्यंत चुकीचं आहे. तर ते होता कामा नये, असं मला वाटतं. आपण विचार करू आपलं काय मत आहे. परंतु हा मॅनिफेस्टो सादर करता एवढं सांगेन, ह्या मॅनिफेस्टोच्या आर्थिक ज्या नीती आहेत, त्याद्वारे आर्थिक लोकशाही प्रस्थापित होईल आणि आजच्या आंबेडकर साहेबांच्या जयंतीदिनी त्यांचा आर्थिक लोकशाहीचा विचार मी आपल्यापुढे काँग्रेस मॅनिफेस्टोच्या अनुषंगाने ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स कळवा आणि लाइक्स द्या. आणि हा माझा पहिला व्हिडिओ ब्लॉग आहे आणि मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून मी आपल्यापुढे वारंवार येत राहणार आहे. आपल्या त्याच्या नोटिफाय आपण जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफाय जर केलं तर तुम्हाला सूचना मिळत जाईल पुढला व्हिडिओ केव्हा येणार आहे तो. तर माझा कल्पना आहे की आपण एक दिवसाआड आपल्याशी संवाद साधणार आहोत. तेव्हा एका आम भारतीय नागरिकाची कैफियत या संकल्पनेभोवती केंद्रित असलेला आणि आजच्या लोकशाहीच्या रणधुमाळीमध्ये विविध पक्षाची जी घुसळण चाललेली आहे, त्यातून निरक्षर पद्धतीनं त्यातलं पाणी काय, लोणी काय आहे, हे मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करणार आहे. तो आपल्याला कसा वाटतो प्रयत्न हा माझा, हा कळवावं. हा पहिला ब्लॉग आहे. पहिला मुद्दा घेऊन आपले संवाद केलेला आहे. आज इथंच थांबतो आणि आपल्याला विनंती करतो, की आपण हा माझा व्हिडिओ ब्लॉग लाईक करा, कमेंट्स करा, जेणेकरून मला पुढील ब्लॉगमध्ये अधिक सुधारणा करता येतील. इथंच मी थांबतो. धन्यवाद.